नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की तुम्हाला माहिती आहे की CETचं इंजिनिअरिंगची चॉईस फिलिंग जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. ओके. सो या व्हिडिओमध्ये आज आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत की चॉईस फिलिंग जी आहे ऑप्शन फॉर्म तो कसा फिल करायचा आहे. ओके. तर यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या लॉग इनला जायचं आहे. ओके. तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन फॉर्म फिलिंग दिसणार एक टॅब, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्यावर क्लिक करणार तर तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल, जी की ही दिसते तुम्हाला ती समोर. ओके. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला इथे 4 टॅब्स मिळतील. ओके. एक हा पहिला टॅब आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, त्याच्यानंतर सेकंड टॅब सेट युअर प्रेफरन्स, त्याच्यानंतर थर्ड टॅब जो आहे तो ऑप्शन फॉर्म समरी, आणि फोर्थ जो आहे तो कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. ओके. तो आता सर्वात पहिले आपण या पेजवर आहोत, शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स या टॅबवर, या विंडोवर सध्या आपण आहोत. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की इथे तुम्हाला वेगवेगळे टॅब्स दिसत आहे. ओके. तर सर्वात पहिले इथे आहे कोर्स नेम. ओके. कोर्स नेम इन द सेन्स काय की तुमची ब्रांच. ओके. तुम्हाला जी ब्रांच पाहिजे, इथे ड्रॉपडाऊन आहे, त्या ड्रॉपडाऊन मधून तुम्हाला जी ब्रांच तुम्हाला हवी आहे, ठीक आहे, ती ब्रांच तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला स्पेसिफिक कुठली युनिव्हर्सिटी पाहिजे असेल किंवा स्पेसिफिक कुठल्या डिस्ट्रिक्ट मधलं कॉलेज पाहिजे असेल तर ते या ड्रॉपडाऊनने तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. अदरवाईज तुम्ही इथे ऑल जरी ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्च इन्स्टिट्यूटवर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही सर्च इन्स्टिट्यूटवर क्लिक करसाल तेव्हाच तुमच्या जवळ खाली इथे कॉलेजेसची लिस्ट येईल. ओके. आता ती कॉलेजेसची लिस्ट कशी असणार आहे की जिथे ही ब्रांच अवेलेबल आहे. ओके. जी ब्रांच आपण सिलेक्ट करू, ओके, ती ब्रांच तिथे अवेलेबल असेल असेच तुम्हाला इन्स्टिट्यूट खाली तिथे दिसतील. ठीक आहे. तर जसं तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करायची आहे त्याच्यानुसार इथे खाली लिस्ट येईल. आता ही जी लिस्ट आहे ही कशी दिसणार तुम्हाला, इथे तुम्ही आता बघू शकता की इथे लिहून आलेलं आहे सिलेक्ट ऑप्शन्स ऑफ युअर चॉईस. ओके. तर ही जी आहे कॉलेजेसची लिस्ट आहे ब्रांच वाईज. आता इथे काय करायचंय, सपोज आता तुम्हाला एक कॉलेज सिलेक्ट करायचंय, जर हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती हे जर सिलेक्ट करायचं असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल. ओके. या चेकबॉक्सला क्लिक करावं लागेल. जसं तुम्ही याला क्लिक करणार, ओके, त्याच्यानंतर इथे ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स याच्यावर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही या ऍड सिलेक्टेड ऑप्शन्सवर क्लिक करणार त्याच्यानंतर हे जे कॉलेज आहे, ठीक आहे, हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये जे आहे ते ऍड होणार. ओके. असंच स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक ब्रांच वाईज तुम्हाला जी जशी तुमची रिक्वायरमेंट आहे ब्रांच आणि कॉलेज त्याच्यानुसार तुम्हाला इथे तुमची लिस्ट जी आहे ती बनवून घ्यायची आहे. ओके. प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हाही तुम्हाला कॉलेज चेंज करायचं असेल किंवा ब्रांच चेंज करायचं असेल तर तुम्हाला या टॅबवरून प्रोसेस पूर्ण करावी लागेल. तुम्हाला ब्रांच नुसार कॉलेज इथे दिसतील आणि त्याच्यानुसारच तुम्हाला ते ऍड करायचे आहे. आता ही जी लिस्ट आहे, ठीक आहे, इथे कॉलेजेसची तुम्हाला लिस्ट दिसेल. ठीक आहे. तिथे तुम्हाला एक लिहून आलेलं दिसेल युअर शॉर्टलिस्टेड ऑप्शन. याच विंडोमध्ये सर्वात खाली तुम्हाला ही एक तुमची लिस्ट दिसणार. जे तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत. ओके. जे आपण इथनं सिलेक्ट केलेले आहेत, सिलेक्ट करून आपण जे ऍड करतोय आपल्या लिस्टमध्ये, ते कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला इथे खाली बघायला मिळेल. ओके. तर आता या लिस्टमध्ये काय आहे की तुम्हाला इथे प्रॉपर तुमचं कॉलेज सिलेक्ट झालेलं, त्याच्यानंतर इथे युनिव्हर्सिटी नेम, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक टॅब, इथे एक कॉलम दिसणार आहे. ओके. ज्याच्यामध्ये तुमचं होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे मेन्शन केलेलं असेल. त्याच्यानंतर इथे कोर्स नेम असणार आहे. ओके. नेक्स्ट कोर्स नेम आणि त्याच्यानंतर चॉईस कोड. ओके. हे अशा प्रकारे तुम्हाला लिस्ट जी आहे तुमची ऍड केलेली तुम्हाला इथे दिसेल. आता इथे एक अजून कॉलम आपल्याला बघायला मिळेल जो की आहे डिलीटचा. जर तुम्हाला याच्यापैकी कुठलं कॉलेज नको असेल तर तुम्ही त्याला क्लिक करू शकता आणि इथे खाली तुम्हाला एक टॅब दिलेला टॅब दिसेल डिलीट द ऑप्शन. ओके. तर ते तुम्ही इथे डिलीट करायचं. ओके. आता याच्यानंतर जसं तुम्ही तुमची लिस्ट इथे प्रिपेअर झाली की त्याच्यानंतर इथे सेव्ह अँड प्रोसीड लिहून येतो. ओके. तो सेव्ह अँड प्रोसीड वर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर तुम्ही सेकंड टॅबला जाणार. जे आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं होतं की पहिल्या टॅबवर होतो आपण, जिथे आपण आपले कॉलेजेस जे आहे ते शॉर्टलिस्ट केलेले आहेत. ओके. म्हणजेच काय की तिथे आपण आपलं फक्त ब्रांच आणि कॉलेज याच्यानुसार आपण आपली लिस्ट बनवलेली आहे. त्याला आपण अजून प्रेफरन्स जो आहे तो सेट केलेला नाहीये. ओके. इथे फक्त तुम्हाला कॉलेज ऍडिशन आणि डिलिशन एवढंच काम आहे या टॅबला. त्याच्यानंतर सेकंड टॅबला आता आपण आलेलो आहे सेकंड टॅबवर, जिथे की आपल्याला काय करायचं, आपला प्रेफरन्स जो आहे तो सेट करायचा आहे.
जे आपण कॉलेजेस ऍड केले होते, ओके, जे आपल्याला लिस्ट दिसत होती लास्ट या विंडोमध्ये, तर ती लिस्ट इथे तुम्हाला दिसेल. ओके, आता त्या लिस्टमध्ये इथे अजून कुठलं ऑप्शन दिसणार तुम्हाला की सेट प्रेफरन्स. ओके, हे जे आहे सेट प्रेफरन्स हे दिसणार. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करायचं इन द सेन्स की आता जसं तुम्हाला प्रेफरन्स सेट करायचा आहे त्यानुसार. ओके, सर्वात पहिले हाय कट ऑफचं म्हणजे हाय रेंजचे कॉलेज, त्याच्यानंतर थोडंसं लो लेवलचे कॉलेज आणि तुमच्या पर्सेंटेज पर्यंत जसे तुम्ही ऍड करणार आहात तसे. तर इथे याला क्लिक करायचं. ओके, या चेकबॉक्सला क्लिक करायचं. इथे प्रेफरन्स नंबर जो आहे तो लिहून येतो. जसं इथे तुम्ही बघू शकता की जसं आपण कॉलेज ऍड केलेले आहे तिथे जसं क्लिक केलं तर इथे प्रेफरन्स नंबर आपला 1 लिहून आलेला आहे. त्याच्यानंतर याला क्लिक केलं, जसं तुम्हाला चॉईस टाकायची आहे, जसं तुम्हाला प्रेफरन्स सेट करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे प्रेफरन्स जो आहे तो सेट करू शकता. ओके, आता इथून प्रेफरन्स सेट करून झाल्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला एक खाली टॅब दिसणार सेव्ह अँड प्रोसीड. जसं तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करणार तर तुम्ही आता इथे तिसऱ्या विंडोला येणार. ओके, आपण इथे कसं आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. पहिल्याला जसं आपण कॉलेज ऍड केले, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सेकंडला इथे आपला प्रेफरन्स सेट करतो आणि प्रेफरन्स सेट केल्यानंतर आपल्याला इथे आपली ऑप्शन फॉर्मची समरी दिसते. आता ऑप्शन फॉर्मची समरी म्हणजेच काय की जसे आपण ऍड केलेले आहे इथे बघा प्रेफरन्स नंबर लिहून आलेला आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या नंबरला हे कॉलेज ऍड केलेले सीओईपी. ओके, बट त्याची ब्रांच, ठीक आहे, इथे प्रॉपर तुम्हाला इथे ब्रांच नेम पण दिसेल. ठीक आहे, त्याची सीएससी ब्रांच तुम्ही ऍड केली आहे. त्याच्यानंतर सेकंड जो प्रेफरन्स आहे तो कुठला टाकलेला आहे सीओईपी. ओके, त्याची ब्रांच. ओके, आता ज्या मुलांनी TFWS साठी अप्लाय केलेला आहे तर त्यांना तसे 2 ऑप्शन्स दिसतील. तर जे कॉलेज सिलेक्ट करतो आपण तर तेव्हा ते ऑप्शन तिथे रिफ्लेक्ट होतात. ओके, जसं की आता इथे TFWS मध्ये या मुलांनी अप्लाय केलेला आहे, इथे आपल्याला जो चॉईस कोड आहे तिथे टी लिहून आलेलं दिसतंय. बट ज्यांनी TFWS साठी अप्लाय नाही केलेलं आहे तर त्यांच्या इथे त्यांच्या समोर फक्त एकच ऑप्शन अवेलेबल राहील. ओके, जनरल ऑप्शन जे आहे कोड चॉईस कोड तो अवेलेबल राहील. अशा प्रकारे आपल्याला इथे आपली प्रेफरन्स लिस्ट जे आहे म्हणजे ऑप्शन फॉर्मचं पूर्ण लिस्ट आपल्याला इथे बघायला मिळेल. तेही आपण जो प्रेफरन्स सेट केलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे लिस्ट जी आहे ती बघायला मिळेल. आता प्रेफरन्स देत असताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पहिला राऊंड जो आहे, ठीक आहे, पहिल्या राऊंड मध्ये आपलं पहिलं ऑप्शन जे आहे ते ऑटो फ्रीज होणार. ओके, म्हणजे पहिल्या राऊंडला पहिलं ऑप्शन जे आहे ते ऑटो फ्रीज होईल. म्हणजेच काय की तुम्हाला जर ते कॉलेज लागलं किंवा तुम्हाला जर ते कॉलेज मिळालं तर तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावीच लागेल. तुम्ही सेकंड राऊंड साठी एलिजिबल तिथे होत नाही. ओके, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायची आहे. तसंच सेम सेकंड राऊंड. ओके, जेव्हा सेकंड राऊंड होईल तेव्हा सेकंड राऊंडला पहिले 3 ऑप्शन्स जे आहेत ते ऑटो फ्रीज आहे. म्हणजे या पहिल्या 3 पैकी कुठलंही कॉलेज तुम्हाला जर लागलं तर ते तुम्हाला घ्यावं लागेल, ऑटो फ्रीज होऊन जाईल. तुम्हाला बेटरमेंट करता येणार नाही. आणि थर्ड राऊंड मध्ये पहिले 6 ऑप्शन्स आहेत. ओके, म्हणजे पहिले 6 जे कॉलेजेस आहेत ते ऑटो फ्रीज होतील थर्ड राऊंडला. तर ही गोष्ट प्रत्येक स्टुडंटनी लक्षात घेऊनच इथे आपले प्रेफरन्स जे आहेत ते तसे सेट करावे. पहिले ऍटलिस्ट तुम्ही 10 कॉलेजेस असे टाकायचे आहेत की जे तुमचे टार्गेट कॉलेज आहेत. ओके, म्हणजे ते तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजच्या वर आहेत. असेच कॉलेज तुम्ही पहिले 10 कॉलेज तरी 10 प्रेफरन्स तरी तुम्ही असे टाकायला पाहिजे. ठीक, की जे लागले तर तुमच्यासाठी चांगलंच आहे, बट नाही लागले तर ऑटो फ्रीज होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला इथे कॉलेजची लिस्ट जी आहे ती टाकायची आहे. ओके, आता हे जो टॅब आहे याच्यावर आपल्याला अजूनही चेंजेस करता येतात. सपोज आता जर इथे इथे या टॅबवर एखाद्या स्टुडंटला वाटलं की मला इथे अजून एक कॉलेज ऍड करायचं आहे. ओके, तर तुम्ही पुन्हा या टॅबला जाऊ शकता. ओके, हा जो पहिला टॅब आहे जिथे आपण कॉलेज ऍड करतो त्या टॅबला पुन्हा जाऊन तुम्ही पुन्हा कॉलेज ऍड करू शकता. ओके, पुन्हा मग स्टेप बाय स्टेप जावं लागेल. पुन्हा कॉलेज ऍड केलं त्याच्यानंतर सेट युअर प्रेफरन्स मध्ये यायचं. तिथे त्याला प्रेफरन्स नंबर द्यायचा. ओके, आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही मग या टॅबला याल. ओके, या टॅबला तुम्हाला अजून इथे टॅब्स मिळतील, इन्सर्ट चॉईस कोड किंवा इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली. ओके, त्याच्यानंतर मूव्ह चॉईस कोड. आता सपोज मूव्ह चॉईस कोड म्हणजे तुम्हाला खालीवर करायचे असतील ऑप्शन्स, ठीक आहे, तर हे मूव्ह चॉईस कोडने तुम्ही ऑप्शन्स जे आहेत किंवा चॉईस जे आहेत ते खालीवर तुम्ही करू शकता किंवा इथून डायरेक्टली तुम्ही कॉलेज सुद्धा ऍड करू शकता किंवा मग तुम्ही या टॅबवर जाऊन सुद्धा पुन्हा कॉलेज ऍड करू शकता. या टॅब पर्यंत आपल्याला
फ्लेक्झिबिलिटी आहे की आपण इथे कॉलेजेस ऍड करू शकतो किंवा आपले प्रेफरन्स जे आहे ते पुन्हा सेट करू शकतो. ओके. याच्यानंतर जेव्हा या पेजवरून तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करता, तर त्याच्यानंतर तुम्ही चौथ्या विंडोला येता. ओके. ही जी आहे चौथी, ती आहे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. आता इथे तुम्हाला तुमची जी लिस्ट आहे ती अशा प्रकारे दिसेल. तिथे तुमचे प्रेफरन्स नंबर राहतील आणि तुमचा चॉईस कोड असणार आहे जे तुम्ही ऍड केलेले आहेत कॉलेजेस. ओके. आता इथे तुम्हाला कॉलेज नेम वगैरे दिसणार नाही, फक्त तुमचे चॉईस कोड दिसतील आणि प्रेफरन्स नंबर की तुम्ही काय प्रेफरन्स वगैरे टाकलेला आहे. आता या पेजला तुम्हाला सर्वात खाली एक ऑप्शन दिसेल, प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म. ओके. आता हे जेव्हा आपण क्लिक करू, ठीक आहे, प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म, इथून जर आपण कन्फर्म ऑप्शन फॉर्म केला तर याच्यानंतर आपल्या चॉईस मध्ये जे आपण प्रेफरन्स ऍड केलेले किंवा जी लिस्ट तयार केलेली आहे त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस आपण करू शकत नाही. या पेज पर्यंत किंवा या टॅब पर्यंतच तुम्हाला चान्सेस आहेत. इथे सुद्धा आल्यावर तुम्हाला चान्सेस आहेत की तुम्हाला जर ऍड करायचे असेल तुम्ही ऍड करू शकता, प्रेफरन्स सेट करू शकता. ओके. बट जेव्हा आपण याच्यावर क्लिक करू, ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला कुठलेही कन्फर्म केल्यानंतर कुठलेही चान्सेस नाही आहेत कॉलेज ऍड करायचे किंवा प्रेफरन्स सेट करायचे. ठीक आहे. जेव्हा आपण याच्यावर कन्फर्म ऑप्शन फॉर्म करू तर आपल्याला एक नवीन विंडो दिसेल की ज्याच्यामध्ये OTP मागेल. ओके. आता जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर्ड केला असेल सीईटी सेलला आणि मेल आयडी, तर त्याच्यावर तुम्हाला OTP येईल. तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर हा जो दिलेला कॅप्चा आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर कन्फर्म वर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही कन्फर्म वर क्लिक करसाल तर तेव्हा तुम्हाला तुमची एक लिस्ट जी आहे ऑप्शन फॉर्मची ती तुम्हाला दिसेल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारे लिस्ट जी आहे तुमची ऑप्शन फॉर्मची ती दिसेल की ज्याच्यामध्ये तुमचे इथे डिटेल्स असणार आहे सर्व. ठीक आहे. कॅन्डिडेटचं सर्व डिटेल्स असणार आहे आणि त्याच्यानंतर ही अशा प्रकारे तुम्हाला तुमची लिस्ट दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही इथे प्रिंट ऑप्शन फॉर्म करून तुम्ही याची प्रिंट पण काढू शकता किंवा मग याला ॲज PDF म्हणून तुम्ही तुमच्या याला सेव्ह पण करू शकता. ओके. अशा प्रकारे तुम्हाला चॉईस फिलिंग जी आहे ती करायची आहे. तर प्रत्येक टॅबवर प्रत्येकाने लक्ष ठेवायचं आहे की कसं तिथे आपण ऍड करताय प्रेफरन्स, कसं कॉलेज ऍड करताय ते एकदा चेक करायचं आहे. ठीक आहे. इथे हा जो टॅब आहे हा सर्वात पहिला शॉर्ट लिस्ट युअर ऑप्शन, इथेच तुम्हाला सर्व कॉलेजेस ऍड करायचे आहेत प्रॉपर वेनी. पहिले तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करायची आहे. ब्रांच वाईज तुम्हाला इथे सर्च इन्स्टिट्यूट करायचं आहे आणि त्याच्यानंतर जी लिस्ट येईल इन्स्टिट्यूटची त्याच्यामधून तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर ऍड करायचं आहे. अशा प्रकारे या पहिल्या टॅबवर तुम्ही तुमचे कॉलेजेस जे आहे ते ऍड करू शकता. ओके. तर प्रत्येकाने चॉईस फिलिंग जी आहे ती प्रॉपर वे मध्ये करा. ओके. प्रेफरन्स जो सेट करत आहे तो जसा आहे दिलेला तुम्हाला सिक्वेन्स ज्याच्यानुसार दिलेले आहे त्याच्यानुसार करा. म्हणजे तुमचं पहिले सर्वात पहिले टार्गेट कॉलेज ठेवा. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एक गुड ऑप्शन्स मध्ये जा. ठीक आहे. गुड जे दिलेले आहेत कॉलेजेस ते आणि त्याच्यानंतर तुमचे सेफ झोन जो आहे ते सेफ झोनचे सर्वात लास्ट मध्ये असू द्या. ओके. अशा प्रकारे तुम्हाला चॉईस फिलिंग जी आहे ती करायची आहे.